हॅलो नमस्कार सर्वांना, हर हर महादेव आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी महाशिवरात्री. तर आज आपण जाणून घेऊयात 2025 मध्ये महाशिवरात्री कधी आहे. महाशिवरात्री या दिवशी भोलेनाथांची पूजा कशी करावी, भोलेनाथांना कोणकोणती फुलं पानं प्रिय आहे, महाशिवरात्री या दिवशी भोलेनाथांना काय नैवेद्य दाखवावा, मी माझ्या भोलेनाथांची पूजा कशी करते, असं खूप काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करा. मित्रांनो, आता पहाटेचे 4 वाजले आहेत आणि हे महादेवाचं मंदिर माझ्या घराच्या समोरच आहे. महाशिवरात्री या दिवशी सर्वात आधी पूजा मला करायची होती, म्हणून लवकर उठले, थोडी साफसफाई करून घेतली, कारण नंतर खूपच गर्दी होते. तर मित्रांनो, माझ्यासाठी तर महाशिवरात्री रोजच असते, कारण माझा नियम आहे, जशी मी आज पूजा करते तशी मी माझ्या भोलेनाथांची रोजच पूजा करते, कारण मला यांच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये, पूजा पाठमध्ये जो आनंद मिळतो ना, तो मी शब्दामध्ये व्यक्तच नाही करू शकत. तर आता मी इथं मंदिराचा गाभारा स्वच्छ धुवून घेतला आहे. तर आता आपण महादेवांची पूजा करूयात, त्यांच्यावर जल चढवूयात. तर महादेवांच्यावर जल चढवण्याचेही काही नियम असतात. तर सर्वात आधी जलाधारीच्या उजव्या बाजूला तिथं गणपतीचं स्थान असतं, तिथं जल चढवावं. त्याच्यानंतर जलाधारीच्या डाव्या बाजूला तिथं कार्तिकेयांचं स्थान असतं, तिथं जल चढवावं. त्याच्यानंतर गणपती आणि कार्तिकेयांच्या मध्ये एक मोठी लाईन असते, जिथून पाणी वाहून जातं, तिथं महादेवांची छोटी कन्या अशोक सुंदरीचं स्थान असतं, तिथं जल चढवावं. त्याच्यानंतर शिवलिंगाच्या भोवती पार्वती आईचं हस्तकमल असतं, तिथं जल चढवावं आणि मग आपण शिवलिंगावर जल चढवायचं. शिवलिंगावर जल चढवून झाल्यावर शेवटी थोडं जल आपण शिवलिंगाच्या वरती असलेली जलाधारी त्याच्यात सोडावं, कारण त्याच्यामध्ये महादेवांच्या 5 कन्या जया, विशारा, शामलीबारी, दौतली, देव या देवींचं स्थान असतं. थोडं जल आपण नंदीच्या डाव्या चरणावर सोडावं. तर हा जल चढवण्याचा नियम तुम्ही शिव महापुराणात पाहू शकता. तर आता इथं मी महादेवांच्यावर जल चढवून घेतलं आहे. आता मी महादेवांना छान विभूतीनं श्रृंगार करते. तर तुम्ही इथं पाहू शकता, अशा प्रकारे मी महादेवांचा विभूतीने श्रृंगार केला. महादेवांना कोणकोणत्या प्रकारची फुलं, पानं, फळं प्रिय आहेत त्याचाही एक व्हिडिओ मी बनवला आहे, त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. कमेंट बॉक्समध्ये लिंकला टच करून तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल महाशिवरात्री अजून झाली नाही आणि महाशिवरात्रीचा व्हिडिओ कसा काय अपलोड केला, तर हा व्हिडिओ मी लास्ट महाशिवरात्रीला शूट केला होता. तर त्याच्यानंतर माझ्या मुलीचा विवाह जमला. विवाहाच्या तयारीमध्ये हा व्हिडिओ एडिट करायला टाइमच मिळाला नाही, म्हणून हा व्हिडिओ मी आता अपलोड केला. तर मागच्या महाशिवरात्रीला माझी मुलगी माझ्या जवळ होती आणि ह्या शिवरात्रीला ती तिच्या सासरी आहे, खूप खुश आणि आनंदात आहे. ही पण माझ्या महादेवाची कृपाच आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या महादेवांचा श्रृंगार केला आहे. तर तुम्हाला हा श्रृंगार कसा वाटला? मला इतका छान श्रृंगार करायला येत नाही, पण मी प्रयत्न करत असते, ही माझी भक्ती आहे. तर आता आपण जाणून घेऊयात ह्या वर्षी महाशिवरात्री कधी आहे. तर ह्या वर्षीची महाशिवरात्री आहे 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी. तर आता मी तुम्हाला महादेवांना अतिशय प्रिय असणारी पानं, फुलं, फळं कोणती आहेत त्याच्याबद्दल बोलते. तर महादेवांना धतुऱ्याचं फूल, धतुरा, पिवळा कनेर, अपराजिता फूल, पारिजातक फूल, बेलाचं पान, शमीचं पान, शमीची फुलं, आकड्याची फुलं, तर ही फुलं, पानं, फळं महादेवांना अतिशय प्रिय आहेत. तर तुम्ही महाशिवरात्री या दिवशी महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर ही फुलं जरूर चढवावी. महाशिवरात्री या दिवशी एक धतुरा हळदीमध्ये बुडवून शिवलिंगावर जरूर चढवावा. महादेवांचा विभूतीने छान श्रृंगार झाल्यानंतर महादेवांना अतिशय प्रिय अशी फुलं चढवली. एक धतुरा हळदीमध्ये बुडवून चढवला, त्याच्यानंतर वस्त्रमाळ चढवली, रुद्राक्ष माळ चढवली. आता मी इथं दीप प्रज्वलित करते. तर इथं पूजेमध्ये मी डमरूही ठेवला. त्याच्यानंतर आपण महादेवांना सुगंधित अत्तरांनी थोडा श्रृंगार करूया. तर आपली पूर्ण पूजा झाल्यावर महादेवांना तुम्ही सुगंधित अत्तरांनी श्रृंगार जरूर केला पाहिजे. तर आता मी इथं महादेवांना धूपबत्ती, अगरबत्ती दाखवली आणि प्रसादासाठी महाशिवरात्री या दिवशी तुम्ही कोणतीही फळं ठेवू शकता. तर मित्रांनो, तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते, पण माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो, म्हणून याला महाशिवरात्री असं म्हणतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूपच महत्व आहे. या दिवशी भोलेनाथ आणि पार्वती आई यांचा विवाह झाला, म्हणून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथ आणि पार्वती आईंचं भजन कीर्तन करून जागरण जरूर करावे. महाशिवरात्री या दिवशी आपण उपवास करून भोलेनाथांची आराधना प्रार्थना करून हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडा. अशी मान्यता आहे की समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले, आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. तर याच दिवशी महादेवांनी तांडव नृत्यही केले होते. महाशिवरात्रीला जलरात्रीही म्हणतात. तर आता मी इथं महादेवांना फळांचा नैवेद्य दाखवला, त्याच्यानंतर महादेवांची आरती करून घेतली. महादेवांची आरती झाल्यानंतर आपण महादेवांच्यावर अक्षता जरूर चढवाव्यात. महादेवांच्यावर अक्षता चढवताना आपण कधीही अखंड अक्षता चढवाव्यात, कारण खंडित कोणतीही वस्तू महादेवांना अप्रिय आहे. तर मित्रांनो, महादेवांना कोणकोणती फुलं, पानं, फळं प्रिय आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगितलं, पण महादेवांना एक फूल अप्रिय आहे, ते फूल म्हणजे केतकीचं फूल. आपण महादेवांच्यावर कधीही केतकीचं फूल नाही चढवायचं. तर शिवलिंगावर एक केतकीचं फूल चढवल्यानं आपल्याला 1000 गोहत्येचा दोष लागतो, आणि ही कथा तुम्ही शिव महापुराणात पाहू शकता.
शकता, वाचू शकता। तर मित्रांनो, माझी पूर्ण पूजा झाल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जाप केला। महाशिवरात्री या दिवशी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप जरूर करावा। पूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवांना नमस्कार केला। पूजा करत असताना काही चुकलं असेल तर मला माफी द्यावी अशी प्रार्थना केली। तर अशा तऱ्हेने मी माझ्या भोलेनाथांची पूजा केली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। तर आता पहाटेचे 5 वाजले आहेत। तर महाशिवरात्री या दिवशी सर्वात आधी पूजा मला करायची होती, तर माझी पूजा झाली आहे। आता मंदिराचे पुजारीही आले आहेत। तर आता मंदिरात 2-3 तास रुद्राक्ष अभिषेकाची पूजा सुरू होईल। 9 वाजता परत शिवसहस्त्र नामस्मरणाची पूजा असते, तर तोपर्यंत मी घरातील पूजा आवरून येते। तर तुम्ही इथं पाहू शकता मंदिराला अशा प्रकारे छान लाइटिंग लावून सजवलेलं आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते मंदिरापासून माझं घर किती दूर आहे आणि पहाटेचे 5 वाजले आहेत। एकदम शांती आहे आणि शांत वातावरणात माझी पूजा छान झाली। मनाला अगदी प्रसन्न वाटत आहे। तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि याच्या अगदी जवळ इथं आहे माझं घर। तर अशा तऱ्हेने मी माझ्या घरी पूजा करून घेतली। तर घरातील पूजा मी तुम्हाला सविस्तर नाही दाखवली, कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल। तर घरातील शिवलिंगाची पूजा मी कशी करते याचाही एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, त्याची लिंक वरती तुम्हाला आय बटनवर दिसेल। आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आता सकाळचे 9 वाजले आहेत आणि मंदिरात शिवसहस्त्र नामस्मरणाची पूजा सुरू आहे। तर चला आता मी तुम्हाला परत मंदिरात घेऊन जाते। मंदिराचे जे पुजारी आहेत ना, त्यांनी महादेवाचा खूपच सुंदर श्रृंगार केला आहे। तर मी तुम्हाला श्रृंगारही दाखवते आणि महादेवाच्या मंदिरात शिवसहस्त्र नामस्मरणाची पूजा कशी होते तेही पाहूया। तर अशा प्रकारे महादेवांचा सुंदर श्रृंगार झाला आहे। आता आरती होईल। आरती झाल्यानंतर घरी जाऊयात। संध्याकाळी 9 वाजता परत आपल्याला मंदिरात यायचं आहे, कारण आज जागरण करायचं आहे। रात्रभर महादेवांचं भजन कीर्तनही आपल्याला करायचं आहे। तर आता रात्रीचे 9 वाजले आहेत। सर्वजण आपापली कामावरून मंदिरात भजन कीर्तनासाठी आले आहेत। तर आता आम्ही रात्रभर भजन कीर्तन करणार आहोत। तर आता हे भजन कीर्तन पहाटे 5 वाजेपर्यंत चालूच राहील। पहाटे 5 वाजता महादेवांची आरती झाल्यानंतर महाशिवरात्री पूजा पूर्ण होईल। तर आता रात्रीचे 3 वाजले आहेत। भजन कीर्तनातून थोडासा ब्रेक घेतला आहे। सर्वांना चहा नाश्ता करवला। रात्रीचे 3 वाजता गरमागरम भजी बनवले, त्याच्याबरोबर गरमागरम मसालेदार चहा घेतला आणि परत आम्ही भजन चालू केलं। रात्रभर भजन कीर्तन केलं। पहाटे 5 वाजता महादेवांची आरती केली। तर अशा प्रकारे महाशिवरात्रीचा दिवस पार पडला। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव।